त्याला ओवैसींनी भाषण केलं होतं आणि या श्रद्धा ओवैसींनी स्पष्ट सांगितलं होतं की उत्तर प्रदेशमध्ये 1,21,000 प्रॉपर्ट्या वक्फ बोर्डाच्या आहेत। त्या 1,21,000 प्रॉपर्ट्यांपैकी 1,12,000 प्रॉपर्ट्यांका कागद नाही आहेत। मग 1,12,000 प्रॉपर्टी त्यांच्याकडे जर कागद नसतील तर याचा अर्थ असा आहे की ते अवैध आहेत। आपण जर बघितलं तर एकीकडे सर्वधर्म समभाव आपण म्हणतो, संविधानाने चालणारा देश म्हणतोय, मात्र दुसरीकडे दोन विशिष्ट कायदे किंवा हिंदूंना वेगळा कायदा, मुस्लिमांना वेगळा कायदा, हे याच्याकडे कसं बघतात? कारण म्हणून त्याच्याकरता समान नागरिक कायदा होणं गरजेचं आहे। समान नागरिक कायद्यामध्ये सर्वांना समान अधिकार पाहिजे, कोणत्या जातीचा असो कोणत्याही पंथाचा असो। ह्या जातीवाद नष्ट झाले पाहिजे। जातीवादामुळे जे तेढ निर्माण होतं ते नसावं। धर्मामध्ये प्रत्येकाला आपापल्या धर्माचं पालन करण्याचं, स्वाभिमान सांभाळण्याचं आणि स्वातंत्र्य आपल्याला संविधान दिलेलंच आहे। प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन करावं, परंतु आपल्या धर्माचं पालन करीत असताना दुसऱ्या धर्मावर अन्याय करू नये आणि दुसऱ्या धर्मावर आज या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून जो अन्याय होत आहे तो थांबला पाहिजे।